गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया। तर दीपकचे संबंध आमची ऋणानुबंध कायम राहील। दीपक आणि आमच्यामध्ये कधी वैचारिक कुठे झालं असलं तरी मनानं आम्ही आणि दीपक एकत्र होतो आणि आज दीपकनं आपल्यासोबत काम करायचं ठरवलंय। आज पाऊस सुद्धा दीपक तुझं स्वागत करायला मला वाटते या सगळ्या गोष्टी करत असताना दीपक तुम्ही जिथं प्रवेश केला तुला मी कधी अंतर पडू देणार नाही एवढंच खात्री देतो। मला वाटतंय तुझं चिंचोड्यापुरतं नाही तर चिंचोड्यापासून आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुझा मोठा हातभार आम्हाला लागणार आहे। तुझं मित्रमंडळ मोठं आहे, समाजासाठी झोकून देऊन काम करणारा तू आहेस, प्रत्येकाच्या घराघरामध्ये तू पोचलेला आहेस। त्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी खऱ्या अर्थानं दीपक मी तुला अंतर पडू देणार नाही आणि मित्र या नात्यानं मी तुला स्वीकारतो। मित्र जवळचा सवर्णडी या नात्यानं मी तुला स्वीकारतोय। माझं गाव दीपक पाटील, चिंचोडे तरफकळे। आज मी काँग्रेस पक्षातून चंद्रकांत नरकेकर शिंदेगड शिवसेना गटमध्ये मी प्रवेश करत आहे आणि या प्रवेश करत असताना मला नरके साहेबांच्या कामाबद्दल एक प्रभाव आणि एक चांगलं व्यक्तिमत्व बघून मी त्यांच्या गटात प्रवेश करत आहे आणि चिंचोड्याकडून माझ्यातर्फे पूर्णपणे जास्त ताकदीने मी त्यांना पुढे आणण्याचं काम करणार आहे आणि भागातून चांगल्या पद्धतीनं काम करून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मी नरके साहेबांच्या बरोबर कायमस्वरूपी राहील। याबद्दल मला आज आमच्या गावातील दीपक पाटील सर, विलास देसाई साहेब, कुंभमेघे संचालक राजू दिवसे, संजय कुदळे साहेब, अश्विन वरुटे यांचं मला, युवराज पाटील यांचं मला सहकार्य चांगल्या पद्धतीने, चंद्रकांत पवार यांचं मला सहकार्य लाभले, यांच्या मी मनापासून आभार मानतो। 5-10 वर्षे मी काँग्रेसमध्ये काम करत असताना मी वारंवार नरके साहेबांच्याकडे बघत होतो की त्यांचं कामाची तळमळ, काम करण्याची झटपट। आता सत्ता नसताना सुद्धा साहेबांनी प्रत्येक गावोगावी निधी आणण्याचं काम केलं आणि मी त्यांच्याला पहिल्यापासून प्रभावित होतो तर काही कारणास्तव मला येता येत नव्हतं, पण आता असा संधी मला आली की बाबा मी नरके साहेबांच्याकडे येऊ शकतो। मला